नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या हल्लाबोला संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। दिघेंच्या निधनानंतर ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं। उद्धव ठाकरे यांना पक्ष नको तर फक्त पैसा हवाय, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरे यांचं नाव सुचवलं होतं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघे यांना मानसिक त्रास देण्यात आला, असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय। तर आनंद दिघे यांच्याकडून पद काढून घेण्याचा देखील डाव होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर हे गंभीर आरोप केले। राजन विचारे जो एक निष्ठावंत, तेव्हा जर का त्याने तो स्टँडिंग कमिटी सोडली नसती ते भूत जन्मालाच आलं नसतं। थोडी काहीतरी जनाची नाहीतरी मनाची ठेव। तुझ्यासाठी कोणी कोणी मेहनत केले, सगळं काही मीच केलं। उद्या धर्मवीर सुद्धा जातील आणि हे लागतील दाढीवाले। नाही, आनंद दिघेंची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही, कोणी घेऊ शकणार नाही। आनंद दिघे हे शिवसेना प्रमुखांचे अत्यंत कडवट, कट्टर, निष्ठावान, त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही। ही याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा। ठीक आहे, साहेबांचं कोण टिकणार? त्यांचं देव मानत होते। बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं? आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते। त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं। एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो तर आत्महत्याच करेल। आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं, दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील। मग ते थांबले। उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित इकडे सांगतो, त्याचा साक्षीदार मी आहे। जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा। फटाफट फटाफट दिघे साहेबांना फोन आले। दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते। एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला, त्याच्या मागे कोण आहे? दिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? मला त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही। मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे, त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना खरी, त्याच्याकडे धनुष्यबाण, ती शिवसेना खरी। फक्त त्यांना पैसे पाहिजे। तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे, आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे। आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनेला आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले, हे पाहिजे त्यांना। मी म्हणाल देऊ नका, आपल्याला ते नको। आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर्य।